सेतू अभ्यासक्रम इयत्ता 7वी, चाचणी क्रमांक 3, विषय मराठी, विज्ञान, सामाजिक शास्त्र. प्रथम आपण सोडवूया मराठी विषयाची चाचणी. पहा, 30 गुणांची ही चाचणी आहे. आपल्याला पहिला प्रश्न इथे दिला आहे. 5 मार्कांचा हा प्रश्न आहे. प्रश्न पहिला, खालील चित्राचे निरीक्षण करून दिलेल्या मुद्द्यांवर तुझे मत व्यक्त कर. चित्रे पहा कशाचं आहे. हे समुद्र किनाऱ्यावरचं हे चित्र आहे. मासेमारी करणारे लोक, होड्या, मासेमारीसाठी वापरले जाणारे जाळे आपल्याला चित्रात दिसत आहे. आता मुद्दे पहा आपल्याला काय दिलेत. मुद्दे आहेत. 1. व्यवसाय. कुठला व्यवसाय आहे हा? मासेमारी. 2. चित्रातील परिसर, समुद्र किनारा. 3. चित्रातील संभाषण. चित्रात एक मोठे व्यक्ती आणि एक छोटी मुलगी दिसत आहे. त्यांच्यातील संभाषण काय असेल? सोनू म्हणते, बाबा एवढे सगळे मासे? बाबा म्हणतात, हो आज खूप मासे भेटले. 4. चित्रातील व्यवसायाचा जिल्हा. समुद्र किनाऱ्यालगतचे कुठले जिल्हे आहेत? रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यापैकी तुम्ही कुठलेही जिल्हे लिहू शकता. 5. समुद्रातून मिळणाऱ्या वस्तू किंवा गोष्टी, शंख, शिंपले, मासे, मोती, विविध प्रकारची खनिजे. प्रश्न दुसरा, 1 व लिही. 2 गुणांसाठी हा प्रश्न. नेहमी सतर्क असावे. दादाने आम्रखंड आणले. ही 2 वाक्ये तुम्ही लिहायची आहेत. प्रश्न 3, कोडे पूर्ण करा. कोडे सोडवण्यासाठी दिले आहे आपल्याला. पहा इथे उभे शब्द. उभे शब्दामध्ये क्रियापदाचा एक प्रकार लिहायचा सांगितलाय. सहाय्यक. आपण क्रियापदाचा प्रकार लिहिला सहाय्यक क्रियापद. सहाय्यक हा शब्द आपण पहिला उभा लिहिला. दुसरा उभा शब्द पहा, प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम लिहिणार आपण काय? आडवे शब्द. 1. खूप मोठे शरीर यासाठी वापरले जाणारे विशेषण, महाकाय. 2. खशाबा जाधव हे कोणता खेळ खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत? कसरत किंवा कुस्ती आपण इथे लिहू शकतो. प्रश्न चौथा, दिलेल्या ओळीशी यमक जुळणारी एक ओळ तयार करून लिहा. 2 गुणांचा हा प्रश्न आहे. पहा, रिमझिम रिमझिम पाऊस धारा. इथे शेवटचा शब्द आहे धारा. धारा या शब्दाशी यमक जुळणारा कुठलाही आपण शब्द वापरून एक वाक्य तयार करायचंय. सारा हा शब्द आपण जर लिहिला तर निसर्ग हिरवा झाला सारा, अशी प्रकारची ओळ आपण तयार करू शकतो. धारा, सारा, गारा, वारा अशा प्रकारचे शब्द घेऊन सुद्धा तुम्ही या ओळी इथे तयार करू शकता. प्रश्न 5वा, पुढील वाक्यामध्ये विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुन्हा लिही. 2 गुणांचा हा प्रश्न आहे. काही सांगू नका यानंतर. असली मुलं कार्यालयात आलेली मला चालणार नाहीत, समजले साहेब म्हणाले. पहा, मी खाली विरामचिन्ह घालून हे वाक्य लिहून दाखवले आहे. अशा प्रकारे विरामचिन्ह घालून हे वाक्य लिहायचे आहे. प्रश्न 6वा, 3 गुणांचा हा प्रश्न आहे. शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यावर शाळेत पहिल्या दिवशी कोणाशी व काय बोलणार याची कल्पना करून संवाद रूपात लिही. पहा, 10 ओळींचा हा संवाद आपल्याला लिहायचा आहे. मी इथे एक संवाद लिहून दिला आहे. राजू, आपण आज खूप दिवसांनी शाळेत आलो. संजू, हो मला शाळेची खूप आठवण येत होती. राजू, कोरोना काळात घरात राहून राहून मला खूप कंटाळा आला होता. संजू, मला पण वाटत होते कधी एकदाची शाळा सुरू होते. राजू, हो आता आपल्याला परत पहिल्यासारखे शाळेत एकत्र खेळता येईल, शिकता येईल. संजू, हो आता सगळे मिळून खूप मजा करू. प्रश्न 7वा, 2 गुणांचा हा 7वा प्रश्न आहे. पुढील वाक्यांचे काळ बदलून लिही. 1. जॉन जेवत आहे. पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ करायचा आपल्याला. उत्तर येईल जॉन जेवला होता. ब. खूप पाऊस पडेल. याचा आपल्याला साधा वर्तमान काळ करायचा आहे. उत्तर येईल खूप पाऊस पडतो. प्रश्न 8वा, 2 गुणांचा हा पण प्रश्न आहे. अ. दवाखान्यात दिसणाऱ्या कोणत्याही 2 सूचना लिही. पहा, दवाखान्यात आपल्याला कोणकोणत्या सूचना दिसतात? उत्तर, दवाखान्यात दिसणाऱ्या सूचना. 1. शांतता राखा. 2. स्वच्छता राखा. 3. पेशंटजवळ एकाच व्यक्तीने थांबा. 4. आपल्या नंबरनुसारच डॉक्टरांना भेटा. यापैकी 2 सूचना लिहायच्या आहेत. ब.
खालील वाक्यात चुकीचे शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिही. मी येणार होते परंतु माझी बस चुकली. या वाक्यात परंतु या शब्दाला त या अक्षराला दुसरा उकार दिला आहे. तेथे पहिला उकार पाहिजे. मग दुरुस्त करून वाक्य होईल. उत्तर मी येणार होते परंतु माझी बस चुकली. अशा प्रकारे आपण ही चूक दुरुस्त करायची आहे. प्रश्न 9 4 गुणांचा हा प्रश्न आहे. खालील जाहिरात वाचून सोबत दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. जाहिरात वाचायची आहे. पहा प्रश्न जाहिरातीमधले. जाहिराती 1. जाहिरातीमधील कागदी पिशव्या वापरण्यास योग्य आहेत हे कोणत्या शब्दावरून समजते? उत्तर 100% पर्यावरणपूरक या शब्दावरून जाहिरातीमधील कागदी पिशव्या वापरण्यास योग्य आहेत हे समजते. 2. स्वच्छतेसंबंधी एक घोषवाक्य तयार कर. उत्तर स्वच्छतेसंबंधी घोषवाक्य. स्वच्छता म्हणजे रोजचा सण नाहीतर कायमचे आजारपण. 3. 40% सूट म्हणजे 10 रुपयावर 40% सूट म्हणजे 100 रुपयावर किती रुपयांची सूट मिळेल? उत्तर 40% सूट म्हणजे 100 रुपयावर 40 रुपयांची सूट मिळेल. 4. पर्यावरणपूरक अशा आणखी कोणत्या प्रकारच्या पिशव्यांचा वापर करता येईल? उत्तर पर्यावरणपूरक अशा आणखी कापडी पिशव्यांचा वापर करता येईल. प्रश्न 10 5 गुणांचा प्रश्न. दिलेल्या चित्रावरून गोष्ट तयार करून लिही. गोष्टीला योग्य शीर्षक दे. पहा इथे एक आजी दिसत आहे आणि काही नातवंडे दिसत आहेत. त्यांच्या खेळण्या दिसत आहेत आणि आजी मुलांना काहीतरी गोष्ट सांगत आहे असे आपल्याला चित्रात दिसत आहे. यावरून आपण एक गोष्ट तयार करूया. गोष्टीचे शीर्षक आहे आजीची हुशार नातवंडे. एक होती आजी. ती तिच्या नातवंडांना रोज छान छान गोष्टी सांगायची. नातवंडे ही आजी गोष्ट सांगायला लागल्यावर सारी खेळणी टाकून आजीची गोष्ट ऐकत बसायची. आजीची गोष्ट असायची जेवढी छान. एक दिवस आजीने मुलांना गोष्ट सांगितली व नंतर विचारले, या गोष्टीतून तुम्ही काय शिकला? मुले गप्प. आजी म्हणाली, आज तुम्ही मला या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळाले ते सांगितले तरच मी उद्या तुम्हाला गोष्ट सांगेल. आजीची गोष्ट उद्यापासून बंद होणार हे ऐकता सर्व मुले पटापटा बोलू लागली. सर्व मुलांनी आजीला गोष्टीतून काय शिकायला मिळाले ते सांगितले. आजीला मुलांचे कौतुक वाटले. यानंतरही आजी मुलांना अशा छान छान गोष्टी सांगत राहिली. पुढची आपली चाचणी आहे विज्ञान या विषयाची. 30 गुणांची ही आपली चाचणी आहे. वेळ आहे 1 तास. सूचना वाचूया आपण प्रथम. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. उजव्या बाजूचे कंसातील अंक गुण दर्शवतात. आवश्यक तेथे अचूक नामनिर्देशित आकृती काढावी. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहावा. पहा प्रश्न पहिला आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांचा हा प्रश्न आहे. अ. सूर्यमालेत सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? उत्तर सूर्यमालेत सूर्याला सर्वात जवळचा ग्रह बुध आहे. आ. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? उत्तर सूर्यमालेत सर्वात मोठा ग्रह गुरु आहे. ई. जीवसृष्टी असणारा एकमेव ग्रह कोणता आहे? उत्तर जीवसृष्टी असणारा एकमेव ग्रह पृथ्वी आहे. ई. लाल ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात? उत्तर लाल ग्रह मंगळ या ग्रहाला म्हणतात. प्रश्न दुसरा. प्रत्येकी 2 उदाहरण लिहा. 4 गुणांचा हा प्रश्न आहे. 1. सपुष्प वनस्पती. आंबा, जास्वंद या सपुष्प वनस्पती आहेत. अपुष्प वनस्पती. अपुष्प म्हणजे फुले न येणाऱ्या. शैवाल, नेचे या अपुष्प वनस्पती आहेत. प्रश्न तिसरा. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा. 4 गुणांसाठी हा पण प्रश्न आहे. ए. चुंबकाच्या टिंबटिंब ध्रुवामध्ये आकर्षण असते. सजातीय की विजातीय? विजातीय. चुंबकाच्या विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असते. बी. निकेल हा धातू टिंबटिंब आहे. चुंबकीय की अचुंबकीय? उत्तर
चुंबकीय, निकेल हा धातू चुंबकीय आहे. सी. सोने चांदी या धातूंच्या तारा काढल्या जातात. धातूंच्या या गुणधर्माला टिंबटिंब म्हणतात. वर्धनीयता की तन्यता? उत्तर तन्यता. सोने चांदी या धातूंच्या तारा काढल्या जातात. धातूंच्या गुणधर्माला तन्यता म्हणतात. डी. जे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात त्या पदार्थांना टिंबटिंब म्हणतात. प्राणीजन्य, वनस्पतीजन्य? उत्तर आहे प्राणीजन्य. जे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात त्या पदार्थांना प्राणीजन्य म्हणतात. प्रश्न 4. खालील कामे करण्यासाठी कोणते यंत्र वापराल? 4 गुणांचा हा पण प्रश्न आहे. ए. भाजी चिरणे. बी. सूर्य हे छोटी यंत्र भाजी चिरण्यासाठी. बी. कापड शिवणे, सुई. सी. लाकूड फोडणे, कुऱ्हाड. ट्रकमध्ये मोठा ड्रम चढवणे, फळी. याला म्हणतात उतरण. ही यंत्रे आपल्याला इथे वापरता येतील. प्रश्न 5. खालील उदाहरणांमध्ये ऊर्जेचे कोणते रूप आहे ते खाली दिलेल्या पर्यायातून ओळखून लिहा. 4 गुणांचा हा प्रश्न आहे. ए. मोठ्या आवाजामुळे खिडक्यांच्या काचांना तडा गेल्या. कोणती ऊर्जा आहे यात? उत्तर ध्वनी ऊर्जा. बी. सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात. प्रकाश ऊर्जा. सी. खेळण्याला चावी देऊन सोडले असता खेळणे चालायला लागले. उत्तर स्थितीज ऊर्जा. डी. इंधन जाळून स्वयंपाक केला. उत्तर उष्णता ऊर्जा. 6. प्रश्न 6. 4 गुणांचा हा प्रश्न. खालीलपैकी प्रत्येक वस्तू दीप्तिमान आहे, दीप्तिहीन ते लिहा. दीप्तिमान म्हणजे स्वतः स्वयंप्रकाशित जी वस्तू असते तिला म्हणतात दीप्तिमान. जिच्यापासून प्रकाश किरण निघतात ती वस्तू म्हणजे दीप्तिमान. पहा. ए. पुस्तक. पुस्तक हे दीप्तिहीन आहे. सूर्य दीप्तिमान. पेन दीप्तिहीन. पेटलेली मेणबत्ती दीप्तिमान. खालील चित्रातील सांगाड्यावरून प्राणी ओळखा आणि त्यांची नावे लिहा. प्रश्न 7. 2 गुणांचा हा प्रश्न आहे. पहिले चित्र आहे. पहा पहिले चित्र. कशाचा सांगाडा दिसतो आहे हा? बेडूक. दुसरे चित्र पेलिकन. यांचे हे सांगाडे आहेत. प्रश्न 8. 2 गुणांचा हा पण प्रश्न आहे. खाली दिलेल्या चित्रात कोणती घटना दिसते ते रोखण्यासाठी तुम्ही कोणती उपाययोजना कराल? उत्तर खाली दिलेल्या चित्रात ध्वनी प्रदूषण ही घटना दिसते. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी उपाय. 1. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा आवाज कमी ठेवण्याचा प्रयत्न करू. 2. सार्वजनिक कार्यक्रमात आवाजाची मर्यादा घालून देऊ. 3. मोटारगाड्यांचे हॉर्न विनाकारण वाजवू नयेत. अशा प्रकारचे प्रयत्न करता येतील. प्रश्न 9. 2 गुणांसाठी हा प्रश्न. रेषीय एकसमान गती व रेषीय असमान गती यामधील फरक उदाहरणासह स्पष्ट करा. 1. रेषीय एकसमान गती. ठराविक एकक कालावधीत सरळ रेषेत पार केलेले अंतर समान असते. रेषीय असमान गतीमध्ये पहा. ठराविक एकक कालावधीत सरळ रेषेत पार केलेले अंतर असमान असते. रेषीय एकसमान गतीचे उदाहरण सैनिकांचे संचलन. रेषीय असमान गतीचे उदाहरण घसरगुंडीवरून घसरणाऱ्या मुली. नंतरची आपली प्रश्नपत्रिका आहे सामाजिक शास्त्र भूगोल या विषयाची. इयत्ता 7वी. दिवस 45. एकूण वेळ 25 मिनिटे. 12 गुणांची ही चाचणी आहे. त्यापैकी प्रश्न पहिला पहा. खालील चित्राचे निरीक्षण करून त्याबद्दल प्रत्येकी थोडक्यात माहिती लिही. 2 गुणांचा हा प्रश्न. अ. हे पहा. हे चित्र जीवाश्माचे आहे. गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात. त्यांना जीवाश्म म्हणतात. दुसरे चित्र पहा. उत्तर. हे चित्र सौर यंत्राचे आहे. सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेपासून सौर ऊर्जा निर्माण केली जाते. प्रश्न दुसरा. खालील तक्ता पूर्ण करा. 2 गुणांचा हा प्रश्न. खडकांचे प्रकार दिले आहेत. मूळ खडक,
आणि त्यांचे छायाचित्र दिले आहेत. रूपांतरित खडक आणि त्यांचं छायाचित्र दिलं आहे. पहा अग्निजन्य, इथे 2 नंबरला अग्निजन्य, इथे रिकामी जागा येईल बेसॉल्ट खडकाचे हे चित्र आहे. आणि दुसरी रिकामी जागा येईल आपली संगमरवर, स्तरित चुनखडक संगमरवर. प्रश्न तिसरा, पृथ्वी गोल व कागदावरील नकाशातील फरक सांगा. 2 गुणांचा हा प्रश्न. पृथ्वी गोलमध्ये पहा, 1. पृथ्वी गोल भूगोलाच्या अभ्यासाचे त्रिमितीय साधन आहे. नकाशा हे भूगोलाच्या अभ्यासाचे द्विमितीय साधन आहे. 2. पृथ्वी गोलाच्या आधारे विशिष्ट प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करता येत नाही. नकाशाच्या आधारे एखाद्या प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करता येतो. प्रश्न 4, जोड्या लावा. 2 गुणांचा हा प्रश्न आहे. इथे काही बातम्या दिसत आहेत आणि बाजूला दिले आहे हवेशी संबंधित बातमी आणि हवामानाशी संबंधित बातमी. आपल्याला जोडी लावायची आहे. पहिली बातमी आहे हवामानाशी संबंधित बातमी आणि दुसरी आहे हवेशी संबंधित बातमी. प्रश्न 8, खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिही. 4 गुणांचा हा प्रश्न आहे. व्हिडिओ पॉज करून हा उतारा वाचून घ्यायचा आहे. त्याचा पहिला प्रश्न पहा उतार्यावरील वरील उतारा कोणत्या नैसर्गिक संसाधनाशी संबंधित आहे? 1 गुण. उत्तर, वरील उतारा पाणी या नैसर्गिक संसाधनाशी संबंधित आहे. प्रश्न आ, नदीच्या वागण्यामध्ये काय बदल झाला असे लेखकाला वाटते? 1 गुण. उत्तर, लेखकाला वाटते की 12ही महिने वाहणारी नदी आता फक्त पावसाळ्यात वाहते, तेही अनियंत्रित पूर आणते. प्रश्न ई, उतार्यात शेवटी लेखक म्हणतो की नदीने तिचे वागणे बदलवले पाहिजे. लेखकाच्या या मताशी तू सहमत आहे का? तुझ्या मते कोणी वागणे बदलवणे आवश्यक आहे आणि काय बदल केला जावा? 2 गुणांचा हा प्रश्न. उत्तर, नाही, मी लेखकाच्या मताशी सहमत नाही. नदीचे असे वागणे केवळ माणसाच्या हव्यासामुळे झाले आहे. माणसाने आपले वागणे बदलले पाहिजे. माणसाने वृक्षतोड थांबवली पाहिजे. नदीपात्रात भर घालून नदीचे पात्र कमी केले जात आहे, ते थांबवले पाहिजे. पुढची आपली चाचणी आहे इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयाची. 18 गुणांची ही चाचणी आहे. प्रश्न पहिला, एका शब्दात उत्तर लिहा. हर्षवर्धनाच्या जीवनावरील बाणभट्ट यांनी लिहिलेला ग्रंथ. उत्तर आहे हर्षचरित. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी. उत्तर आहे तहसीलदारावर असते. कर्नाटकातील चालुक्याची राजधानी. उत्तर आहे वातापी. प्रश्न दुसरा, जोड्या लावा. 4 गुणांचा हा प्रश्न. बौद्ध धर्माची जोडी येईल आर्य सत्य. इस्लाम धर्म कुराण. जैन धर्म त्रिरत्ने. शहरी शासन व्यवस्था नगर परिषद. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 10 गुणांचा हा प्रश्न आहे. 1. मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? उत्तर, मानवी समाज ज्या परिसरात राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर समाज जीवन अवलंबून असते. 2. मानवी समाजाचा आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय या सर्व गोष्टी तेथील भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतात. 2. समाजात कायद्याची गरज का असते? उत्तर, 1. समाजाचे व्यवहार शिस्तीत चालावेत म्हणून. 2. नागरिकांना आपले मूलभूत हक्क मिळावेत म्हणून. 3. सामाजिक स्वास्थ्य प्रस्थापित करण्यासाठी. 4. स्वतंत्र, समता, लोकशाही या मूल्यांचे जतन करण्यासाठी कायद्याची गरज असते. 3. सम्राट अशोकाने कोणकोणती लोकोपयोगी कामे केली? उत्तर, सम्राट अशोकाने पुढील लोकोपयोगी कामे केली. 1. पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदल्या. 2. धर्मशाळा बांधल्या. 3. वाटसरूंच्या सोयीसाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली. 4. जनतेला व पशूंना मोफत औषध पाणी मिळण्याची सोय केली. 4. जिल्हा परिषदेची कार्ये स्पष्ट करा. उत्तर, 1. जिल्ह्याच्या विकासाची कामे करणे. 2. शेतीविषयक, आरोग्यविषयक व शिक्षणविषयक कामे करणे. 3. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या योजनांना गती देणे. 4. जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे.
प्रश्न 5वा, तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहात असे असल्यास तुम्ही कोणती कार्य प्राधान्यक्रमाने कराल? उत्तर, मी शाळेचा मुख्यमंत्री असेल तर पुढील कामांना प्राधान्य देईल. 1. मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, उदाहरणार्थ पिण्याचे पाणी, शालेय इमारत, पुस्तके इत्यादी. 2. विकास कामांना प्राधान्य देईन, उदाहरणार्थ शाळेला मैदान, वाचनालय, प्रयोगशाळा उपलब्ध करून देणे. 3. अडीअडचणी सोडवणे, या गोष्टींना प्राधान्य देईल.